द नेक्स्ट वर्ड इज ट्रायलिंग्वल. आता तुम्हाला मोनोलिंग्वल म्हणजे एकच भाषा बोलणारा माणूस, पुन्हा बायलिंग्वल म्हणजेच दोन भाषा बोलणारा माणूस, डायलिंग्वल म्हणजे सुद्धा दोन भाषा बोलणारा माणूस, ॲम्बिलिंग्वल म्हणजेच काय दोन भाषा बोलणारा माणूस, आणि ट्रायलिंग्वल म्हणजेच कुठला तर तीन भाषा बोलणारा जो माणूस असतो त्या माणसाला ट्रायलिंग्वल म्हणतो. ट्रायलिंग्वल नोईंग 3 लँग्वेजेस, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, या तिन्ही भाषा ज्या येतात त्या माणसाला, म्हणजे कुठल्याही तीन भाषा ज्या माणसाला येतात त्या माणसाला ट्रायलिंग्वल म्हणतो. मग हा सेक्शन बघा, मोनोलिंग्वल म्हणजे एकच भाषा बोलणारा, बायलिंग्वल, डायलिंग्वल आणि ॲम्बिलिंग्वल या तिघांचा अर्थ दोन होतो. सो मग या दोन भाषा जो माणूस बोलू शकतो त्यासाठी बायलिंग्वल पण म्हणणार, डायलिंग्वल पण म्हणणार आणि ॲम्बिलिंग्वल पण म्हणणार. परंतु तीन भाषा जे माणूस बोलू शकतो त्या माणसाला तुम्ही ट्रायलिंग्वल म्हणणार आहात. तीन भाषा जाणणारा किंवा तीन भाषांमध्ये प्रवीण असणारा जो माणूस असतो दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज ट्रायलिंग्वल. ओके. हॅलो, दिस इज राहुल. वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ राहुल पवार. वेलकम टू द सिरीज ऑफ तलाठी भरती 2026. आता तलाठी भरतीसाठी जे आपण लेक्चर सिरीज चालू केले आहेत त्याच्यामध्ये आपण वोकॅब्युलरी पाहतोय. आता वोकॅब्युलरीमध्ये सुद्धा आपण एकच वोकॅब्युलरी न पाहता आपण दोन प्रकारचे वोकॅब्युलरीज एकदाच पाहतोय. ती म्हणजे कुठलं तर एक आपण इडियम्स आणि फ्रेजेस पण पाहतोय, त्याची पण आपण सिरीज चालू केलेली आहे, आणि आपण रूट वर्ड्स इन इंग्लिश याची पण सिरीज चालू केलेली आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण लेक्चर सिरीज जी आहे रूट वर्ड्स इन इंग्लिशची ती कंटिन्यू करणार आहोत, आणि आपण असे रूट वर्ड्स पाहतोय ज्याच्या माध्यमातून एखादा नंबर दाखवलेला आहे, जसे की काय नो असेल, बाय असेल, ॲम्बी असेल किंवा डाय असेल, असे रूट वर्ड्स आहेत ज्याचा अर्थ 1, 2, 3 असं काहीतरी होतं. तसे आपण रूट वर्ड्स पाहत होतो. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे रूट वर्ड पाहणार आहोत ज्याचा अर्थ 3 होतो. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. बिफोर वी लुक एट द वर्ड्स, लेट्स लुक एट द रूट फर्स्ट. जो द रूट वर्ड काय आहे, ट्राय आहे. ट्राय विच मीन्स काय 3. ओके, ट्राय म्हणजे काय 3. चला तर मग आता जाणून घेऊया ट्राय या रूट वर्ड पासून कुठले कुठले शब्द बनलेले आहेत. सो तो पहिला शब्द कुठला आहे, ट्राय अँगल. आता ट्राय म्हणजे 3 आणि अँगल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की असा जो असतो किंवा आकार किंवा कोन जो असतो त्याला आपण अँगल म्हणतो समजा. ओके. सो मग हे काय, हा एक कोन आहे, हा एक कोन आहे, हा एक कोन आहे. सो हे 3 कोन आहेत म्हणून त्याला आपण ट्राय अँगल असं म्हणतो. आता ट्रायंगल हा शब्द तुम्ही मूवीज मध्ये पण खूप जास्त प्रमाणात ऐकला असेल, जसे काय आता कुछ कुछ होता है हा जो मूवी आहे त्याच्यामध्ये एकच हिरो असतो आणि 2 हिरोईन असतात. म्हणजेच काय की देर आर 3 अँगल्स टू द लव्ह स्टोरी. म्हणजे नाही काय की एक माणूस एक अँगल, शाहरुख खान एक अँगल, मग ते दुसरं हिरोईन कुठली जी असेल ती, आणि पुन्हा त्याच्यानंतर तिसरी एक जी हिरोईन असेल समजा. मग अशा 3 प्रकारचं असतं ना लव्ह ट्रायंगल, जसं म्हणतो समजा नाही काय की देर इज 1 बॉय अँड 2 गर्ल्स, मग त्या तिघांचं लव्ह ट्रायंगल आहे. किंवा एक 2 मुलं असतात, एखादी मुलगी असते, तसं पण लव्ह ट्रायंगल असतं. मग ट्रायंगल म्हणजेच काय की 3 कोन असलेला, 3 भाग असलेला तो शब्द आहे. मग ट्राय या रूट वर्ड पासून तो बनलेला आहे ज्याचा अर्थ काय होतो 3 होतो, हे लक्षात ठेवायचं. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे ट्रायपॉड. आता ट्रायपॉड हा शब्द तुम्हाला मॉडर्न डे मध्ये खूप जास्त प्रमाणात कळालाच असेल की बाबा मी हा जो व्हिडिओ शूट करतोय तो मी एका ट्रायपॉडच्या माध्यमातूनच करतोय. म्हणजेच काय की असाच तो जवळपास आहे आणि इथे तो जे काही माझा मोबाईल आहे तिथे लावलेला आहे. मग ट्रायपॉड म्हणजे काय की 3 फीट 3 पाय असलेला जो काही पॉड असतं, पोडियम असतो. आता पॉड हा जो शब्द आहे तो पोडियम या शब्दापासून बनलेला आहे. जसं आपण ते भाषण देत असताना ते धरून नाही का बोलायचं कॉलेजमध्ये, त्याला पोडियम म्हणतो समजा. त्याच्यावरूनच पॉडकास्ट, ट्रायपॉड असे शब्द नवीन उद्भवायला आले. मग ट्रायपॉड म्हणजेच काय की असं जे असतं त्याला ट्रायपॉड म्हणतो. 3 पायांचा जो स्टँड असतो त्याला आपण ट्रायपॅड म्हणतो. ओके. फॉर एक्झाम्पल काय, द कॅमेरा वॉज माउंटेड ऑन अ ट्रायपॉड. माउंटेड ऑन द ट्रायपॉड म्हणजेच काय की त्याच्यावरती बसवलेलं होतं. ओके. नेक्स्ट वर्ड इज ट्रायडंट. ट्रायडंट. आता ट्रायडंट हा जो शब्द आहे तो पण खूप जास्त प्रमाणात विचारला गेलाय. ट्रायडंट म्हणजेच काय की 3 पॉइंटेड स्पेअर. स्पेअर म्हणजे भाला जो असतो समजा नाही काय की असंच जर असेल नुसतं एकच जर असेल तर त्याला आपण तुम्ही भाला म्हणणार. आपण भाला फेक वगैरे ते म्हणत असतो का, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय शब्द वापरतो, स्पेअर. SPEAR. स्पेअर म्हणजे भाला. मग असे 3 प्रकारचे हे आहेत ना, टोक आहेत ना त्याला. हा एक टोक आहे, हा एक टोक आहे, हा एक टोक आहे. मग इथे बघा, हा एक टोक आहे, हा एक टोक आहे, हा एक टोक आहे. सो दिस इज द स्पेअर. हा एक भाला आहे आणि ह्याला अजून एक, हा एक आणि हा एक, म्हणजे शूल आणि त्रिशूल जसं म्हणतो. मग त्रिशूलला आपण इंग्लिशमध्ये ट्रायडंट म्हणतो, जो की ट्राय या रूट वर्ड पासून बनलेला आहे ज्याचा अर्थ 3 होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. 3 टोकांचा जो भाला असतो त्रिशूल त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रायडंट म्हणतो. पुढचा शब्द आहे ट्रायलॉजी. कुठला शब्द आहे, ट्रायलॉजी किंवा ट्रायलॉजी पण म्हणू शकता तुम्ही. ओके. सो मग ट्रायलॉजी म्हणजेच काय की 3 लिटररी वर्क्स. म्हणजे असा एखादा मूवी, असा एखादं
बुक आहे ज्याचे 3 पार्ट आहेत, म्हणजे भाग 1, भाग 2, भाग 3. असं गॉडफादर हा जर सिनेमा जर माहित असेल इंग्लिश मधला गाजलेला, तर त्याचे 3 सिक्वेन्स आहेत बघा, म्हणजे भाग 1, भाग 2, भाग 3 जसं म्हणतो का समजा, तसं धूम 1, धूम 2, धूम 3 जसं असतं का, तसंच मग असे जर वेगवेगळे जर म्हणजे सिक्वल जर असतील तर त्याला आपण नॉवेलच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून जर असतील तर आपण त्यांना ट्रायलॉजी म्हणतो. ओके, 3 भागांची कथा किंवा कादंबरी असलेली जी गोष्ट असते त्याला आपण ट्रायलॉजी म्हणतो. आता बुक 1, बुक 2 आणि बुक 3 अशाला आपण काय म्हणणार, ट्रायलॉजी. आता मग ट्राय या शब्दाचा अर्थ काय होतो, 3. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. द नेक्स्ट वर्ड इज ट्रायलिंग्वल. आता तुम्हाला मोनोलिंग्वल म्हणजे एकच भाषा बोलणारा माणूस, पुन्हा बायलिंग्वल म्हणजेच 2 भाषा बोलणारा माणूस, डायलिंग्वल म्हणजे सुद्धा 2 भाषा बोलणारा माणूस, ॲम्बिलिंग्वल म्हणजेच काय 2 भाषा बोलणारा माणूस, आणि ट्रायलिंग्वल म्हणजेच कुठला, तर 3 भाषा बोलणारा जो माणूस असतो त्या माणसाला ट्रायलिंग्वल म्हणतो. ट्रायलिंग्वल नोईंग 3 लँग्वेजेस, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, या 3 भाषा ज्या येतात त्या माणसाला, म्हणजे कुठल्याही 3 भाषा ज्या माणसाला येतात त्या माणसाला ट्रायलिंग्वल म्हणतो. मग हा सेक्शन बघा, मोनोलिंग्वल म्हणजे एकच भाषा बोलणारा, बायलिंग्वल, डायलिंग्वल आणि ॲम्बिलिंग्वल या तिघांचा अर्थ 2 होतो. सो मग या 2 भाषा जो माणूस बोलू शकतो त्यासाठी बायलिंग्वल पण म्हणणार, डायलिंग्वल पण म्हणणार आणि ॲम्बिलिंग्वल पण म्हणणार. परंतु 3 भाषा जे माणूस बोलू शकतो त्या माणसाला तुम्ही ट्रायलिंग्वल म्हणणार आहात. 3 भाषा जाणणारा किंवा 3 भाषांमध्ये प्रवीण असणारा जो माणूस असतो दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज ट्रायलिंग्वल. ओके, मग नेक्स्ट वर्ड आहे ट्रायसायकल. आता ट्रायसायकल तुम्हाला माहिती आहे, सायकल म्हणजे चाक, एखादी गोष्ट वर्तुळ जर असं जर असेल तर त्याला आपण सायकल म्हणतो. ओके, जसं वर्तुळ असतं समजा असं, त्याला आपण सायकल म्हणतो. गोल जे असतं त्याला सायकल म्हणूयात, म्हणजे इथून सुरुवात झालं इथून परत ते तसं आलं. फूड सायकल हा शब्द तुम्हाला माहिती आहे समजा. मग ट्रायसायकल, बायसायकल म्हणजेच काय, बायसिकल म्हणतो त्याला. काय म्हणतो, बायसिकल. बायसिकल म्हणजे आपली सायकल, जी आपण जी सायकल म्हणतो का त्याला बायसिकल पूर्ण शब्द आहे तसा तो. सो मग जर 2 चाकी जर असतील तर बायसिकल म्हणणार, आणि जर समजा तर 3 चाकी जर असतील, जसं की हे लहान मुलांचं नसतं का, तसं जर असेल तर त्याला ट्रायसायकल म्हणतो किंवा ट्रायसिकल म्हणू शकता. 3 व्हील्स, व्हील्स म्हणजेच काय 3 व्हीलर 4 व्हीलर नाही, जसं म्हणतो का समजा 3 व्हीलर 4 व्हीलर जसं म्हणतो तसं व्हील्स, व्हील म्हणजे चाक. ओके, 3 चाकांची जी सायकल असते त्याला आपण ट्रायसायकल म्हणू शकतो. पुढचा शब्द आहे ट्रायएनियल. ट्रायएनियल म्हणजेच काय की एव्हरी 3 इयर्स, दर 3 वर्षांनी, दर 2-3 वर्षांनी जे होणारी गोष्ट असते त्याला ट्रायएनियल म्हणतो. ओके, ट्रायएनियल कॉन्फरन्स, एव्हरी 3 इयर्स म्हणजे 3 वर्षात एकदा होणारी जी गोष्ट असते. पुढचा शब्द आहे ट्रायमेस्टर. आता मी तुम्हाला बायमेस्टर, सेमिस्टर असे शब्द सांगितले होते बघा. काय होतं, ट्रायमेस्टर आणि सेमिस्टर एक असतं. सेमिस्टर म्हणजेच काय की 6 महिन्यातून होणारं जे असतं त्याला सेमिस्टर म्हणतो. जसे की सेमिस्टर पॅटर्न असतात बघा आजकालच्या शिक्षणामध्ये. कधी कधी आधी कसं व्हायचं की अॅन्युअल असायचं सगळं, वर्षातच एकदा एक्झाम व्हायची, परंतु आता काय होतं की बाबा सेमिस्टर पॅटर्न आलेले आहे. 6 महिन्यात एकदा एक्झाम, दिवाळीच्या आधी किंवा नंतर, आणि त्याच्यानंतर एकदा उन्हाळ्यात एकदा एक्झाम. सो मग काय सेमिस्टर पॅटर्न होतं. सेमिस्टर म्हणजे 6 महिन्यात होणारी एखादी गोष्ट त्याला आपण सेमिस्टर म्हणतो. परंतु ट्रायमिस्टर म्हणजेच कुठलं, तर 3 महिन्यात एकदा होणारी जी एक्झाम असते त्याला तसं. जसे की काय आता ट्रायमिस्टर आहे जानेवारी ते मार्च 1 3 महिन्याचं, पुन्हा एप्रिल ते जून 3 महिने, जुलै ते सप्टेंबर 3 महिने. मग अशा प्रकारचा जे कालावधी असतो सिलेबसमध्ये त्याला ट्रायमिस्टर म्हणतो. ओके, 3 मंथ्स, 3 महिन्यांचा जो कालावधी असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ट्रायमिस्टर. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. द नेक्स्ट वर्ड इज ट्राय कलर. हा जो लेक्चर मी रेकॉर्ड करतोय तो 15 ऑगस्टला रेकॉर्ड करतोय. ओके, सो मग हा तुम्हाला शब्द जर माहितच असणार आहे. तिरंगा जो आहे आपला, जो राष्ट्रध्वज आहे त्याला आपण ट्राय कलर म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. ट्री कलर पण म्हणू शकता आणि ट्राय कलर पण म्हणू शकता. ओके, ट्राय कलर किंवा ट्री कलर म्हणजेच काय, तिरंगा. ओके, नाना पाटेकरचा पिक्चर पण आहे बहुतेक त्याच्यावरती. ट्राय कलर म्हणजे तिरंगा. नेक्स्ट वर्ड इज ट्रायथलॉन. ट्रायथलॉन, ॲथलॉन किंवा ॲथलीट हा जो शब्द आहे का बाळांनो, ॲथलीट म्हणजे स्पोर्ट्सशी निगडीत शब्द आहे, लक्षात ठेवायचं. त्या शब्दावरून ट्रायथलॉन असा शब्द आहे. बायथलॉन म्हणजेच काय की बाबा असा एखादा मॅरेथॉन ज्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त स्पोर्ट्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रनिंग पण आहे आणि स्विमिंग पण आहे, असे 2 स्पोर्ट वेगवेगळ्या प्रकारचे जर एकाच स्पर्धेमध्ये जर घेतले जात असतील तर त्याला बायथलॉन म्हणतो. बायथलॉन म्हणजेच काय की बाय म्हणजे 2 आणि ॲथलॉन म्हणजे स्पोर्ट्स वेगवेगळे. तसंच ट्रायथलॉन हा एक शब्द आहे. 3 क्रीडा प्रकारांची जी स्पर्धा असते त्याला ट्रायथलॉन म्हणतात. ओके, पुढचा शब्द आहे ट्रिनिटी. ट्रिनिटी म्हणजेच काय, असे तर ट्रिनिटी म्हणजे ट्रायंगल सारखा शब्द आहे समजा. ट्रिनिटी म्हणजे होली ट्रिनिटी, जसं म्हणतो का त्रिदेव, त्रिमूर्ती, त्रिदेव किंवा त्रिमूर्ती. त्रिमूर्ती
आता नसरुद्दीन शहाचा एक पिक्चर आहे बघा, त्याच्यामध्ये त्रिमूर्ती आहेत, 3 भाऊ असतात, जसं राम लखन जसं म्हणतो समजा नाही काय की ओम जय जगदीश जसं म्हणतो, त्रिमूर्ती म्हणजे 3 लोक. किंवा तुम्ही मराठीत सुद्धा म्हणतात बघा की 3 तिघाडा काम बिगाडा जसं असतं समजा, तसं त्याला पण सुद्धा तुम्ही ट्रिनिटी हा शब्द वापरू शकता. अ ग्रुप ऑफ 3 मीन्स ट्रिनिटी. 3 घटकांचा समूह जो असतो विशेषतः धार्मिक संदर्भात तो ट्रिनिटी हा शब्द वापरला जातो. पुढचा शब्द आहे ट्रायफोकल. फोकल म्हणजेच काय की विजन, आणि ट्रायफोकल म्हणजेच काय की 3 फोकस बिंदू असलेला जो गोष्ट असतो, चष्मा असतो, त्याला आपण ट्रायफोकल म्हणतो. आता लॅटरल म्हणजे समजा पक्षपात, जसं नाही काय की हे आहे समजा दिस पर्सन इज फ्रॉम इंडिया, दिस पर्सन इज फ्रॉम नाही काय की आय डोंट नो, आणि दिस पर्सन इज फ्रॉम UK समजा. मग तसं जे आहे समजा हे 3 लोकांचा जो समूह आहे त्याला आपण ट्राय लॅटरल म्हणू शकतो. 3 लोकांचा समूह म्हणजे तसा समूह नाही, 3 पक्षांमध्ये किंवा त्रिपक्षीय समजा एखादा करार होतोय, मग 3 देशांमध्ये जर तो करार होत असेल तर त्याला ट्रायलॅटरल म्हणतो. 2 देशांमध्ये जर तो करार होत असेल तर त्याला बायलॅटरल म्हणतो. ओके. ट्रायऑक्साईड, जसं आपण कार्बन डायऑक्साईड जसं असतो, डाय म्हणजे 2 आणि ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजनचं समजा, तसं काय असेल ते, आणि मग ट्रायऑक्साईड म्हणजे 3 ऑक्साईड. ओके. नेक्स्ट वर्ड इज ट्रायसेप्स. जसं बायसेप आहे 2 स्नायू असतात समजा, तसंच मग जर 3 स्नायू जर असतील, इथं 2-3 जागी जर नुसतं इंजेक्शन दिल्यासारखं जर होत असेल तर मग त्याला आपण ट्रायसेप म्हणतो. सेप म्हणजे 3 हेड्स. ओके. द नेक्स्ट वर्ड इज टर्शरी. टर्शरी हा एक शब्द खूप जास्त महत्वाचा आहे. तर आता स्कूलिंग पॅटर्न जो असतो समजा विशेषतः इंडियन एज्युकेशन सिस्टीम मध्ये, त्याच्यामध्ये काय असतं की स्कूलिंग असतं, प्रायमरी स्कूल असतं, सेकंडरी स्कूल असतं, पुन्हा हायर सेकंडरी असतं, आणि पुन्हा टर्शरी असतं समजा नाही का. मग 12वी पर्यंत जे असतं समजा, 10वी ते 12वी पर्यंत जे असतं समजा, त्याला हायर सेकंडरी म्हणता. तुम्ही काय म्हणता? सेकंडरी नाही तर हायर सेकंडरी म्हणता. हायर सेकंडरी म्हणजे 10वी ते 12वी पर्यंत जे असतं त्याला हायर सेकंडरी म्हणतो. मग 10वी पर्यंत जे असतं त्याला सेकंडरी म्हणणार, आणि मग त्याच्या आधीचं जे असेल त्याला प्रायमरी असं म्हणतो समजा. मग 12वीच्या नंतरचं जे काही शिक्षण असतं विशेषतः ज्याला आपण UG म्हणतो, अंडर ग्रॅज्युएट, 13वी 14वी 15वी BA MA किंवा BA BCom असं जे असतं त्याला आपण काय म्हणतो तर टर्शरी म्हणतो. टर्शरी म्हणजेच काय की बाबा थर्ड इन रँक ऑर्डर. शिक्षणाची जी रँक ऑर्डर आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचे जे टप्पे आहेत, मग प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, आणि आता सेकंडरी आणि हायर सेकंडरी जे आहे ते समजा एकाच पार्ट आहेत. मग त्याला त्यानुसार प्रायमरी म्हणजे 1 लेवल, सेकंडरी म्हणजे 2रा लेवल, आणि टर्शरी म्हणजे 3रा लेवल. त्या अनुषंगाने टर्शरी लेवल असा एक प्रकार असतो. म्हणजेच काय की 3ऱ्या क्रमांकाचा क्रमानुसार 3रा असलेला जो घटक असतो त्याला तुम्ही टर्शरी म्हणतो. आता बक्षीस वितरणामध्ये सुद्धा जो थर्ड माणूस असतो का, थर्ड प्राइज जो माणूस असतो त्याला तुम्ही टर्शरी म्हणू शकता समजा, परंतु थर्ड प्राइज असा शब्द आपण वापरतो. द नेक्स्ट वर्ड इज टर्सेंटनरी. टर्सेंटनरी म्हणजेच काय की 300 वर्ष झालेत असं जो असतं समजा त्याला हे म्हणतो. आता पुढचा एक आपण रूट वर्ड पाहणार आहे बघा, सेंट. CENT. सेंट म्हणजेच काय की बाबा 100 किंवा हे जो असतो समजा नाही काय की शतक, त्याला आपण सेंट हा शब्द वापरतो. आपण तो बघणार आहे नंतर. ओके. 3 तिघाडा काम बिघाडा जे म्हणत होतो का मी तुम्हाला, ट्रिनिटी सारखा दुसरा एक शब्द आहे त्याला आपण टर्नियन म्हणतो. काय म्हणतो? टर्नियन. टर्नियन म्हणजेच काय की अ ग्रुप ऑफ 3. त्रिदेव, त्रिमूर्ती, 3 तिघाडा काम बिघाडा, तीनो भाई, तीनो तभाई असे शब्द तुम्ही ऐकले असतील. मग त्याला आपण इंग्लिशमध्ये टर्नियन म्हणतो. अ ग्रुप ऑफ 3, तिघांचा समूह. द कमिटी कन्सिस्टेड ऑफ अ टर्नियन ऑफ एक्सपर्ट्स. बाबा 3 वेगवेगळे एक्सपर्ट होते आणि त्या 3 एक्सपर्टच्या माध्यमातून ती कमिटी पूर्णपणे फॉर्म झाली होती. सो टर्नियन मीन्स 3 तिघाडा काम बिघाडा किंवा त्रिदेव किंवा त्रिमूर्ती. ओके. द नेक्स्ट वर्ड इज टर्नरी. टर्नरी मीन्स कन्सिस्टिंग ऑफ 3 पार्ट्स. 3 पार्टचं जे काही असेल त्याला टर्नरी म्हणतो. ओके. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट. ट्रायऑक्साईड शब्द तर तुम्हाला माहितच आहे समजा. ओके. सो दीज वर द रूट वर्ड्स ट्राय अँड टर, ज्याच्या माध्यमातून हे वेगवेगळे शब्द फॉर्म केलेले आहेत इंग्लिशमध्ये, ज्याचा अर्थ काय होतो? 3 होतो. मग ते रूट वर्ड कुठले कुठले? एक आहे ट्राय, TRI, आणि दुसरा आहे TER. ओके. सो मग हे जे शब्द आहेत ते TER पासून बनलेले आहेत, ज्याचा अर्थ काय होतो? 3च होतो. आणि आधीचे जे काही शब्द आहेत, हे जे शब्द आहेत इथे काय आहे? ट्राय आहे, ज्याचा अर्थ काय होतो? 3च होतो. ओके.